पार्श्वभूमीवर आज स्वच्छता मोहीम सुरू आहे। या जिल्ह्याचे सुपुत्र तुम्ही आहात, काय सांगता? खरं म्हटलं तर निलेश लंकेंच्या आपला मावळा प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्रामध्ये गड किल्ले संवर्धनाचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे। आदरणीय निलेश लंके असतील, जयंत पाटील साहेब असतील, ही सर्व मंडळी आणि मावळा प्रतिष्ठानचे महाराष्ट्रातले कार्यकर्ते प्रत्येक गडावर, विशेषतः दुर्लक्षित असलेल्या गडावर पण जाऊन तिथे संवर्धन आणि स्वच्छता मोहीम करतायत आणि ही स्वच्छता मोहीम करतायत, झाडं लावतायत, पर्यावरणाचा संदेश देत आहेत। खरं म्हटलं तर हा किल्ल्यावरून दिलेला संदेश महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं काम आपण या प्रकरणातून करतोय आणि मला वाटतं की हा पराक्रम आहे। आज प्रतापगडमध्ये येत असताना भवानी मातेचं दर्शन घेऊन जिथे अफजल खानाचा पुतळा खाल्ला त्या पराक्रमाचा असलेला हा सह्याद्रीच्या कुशीमध्ये आज एक प्रतापगडामध्ये हे संवर्धनाचं काम होत आहे। मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये या असलेल्या प्रेरणेतूनच महाराष्ट्राचा शिवाजी महाराजांना प्रेरित असं महाराष्ट्र उभा करण्याचा एक आशीर्वाद आणि भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन काम करण्याची जिद्द घेऊन सर्वजण आम्ही काम करू। जनतेने ठरवा अफजल खान कोण आहे ते, कारण का मला वाटतं की सध्या ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला बरोबर घेऊन या राज्याच्या स्वराज्याची पताका उभी केली, आज प्रत्येक समाजाला न्याय देण्याच्या बाबतीमधली भूमिका ही राज्यकर्त्याची असावी। ज्याचे छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केलं, स्वराज्य स्थापन करून स्वराज्य केलं, तशा पद्धतीने व्हावं एवढीच आमची अपेक्षा आणि तीच प्रेरणा घेऊन आम्ही काम करणार आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।